याला कुचकड आहे तिथं येताना लेकरं कशी यावं तिथे फोटो यावं बरं का घाण खून टाका तिथं काय चिकल पिकल लहान लहान लेकरं आहेत परिसरात काय बरोबर करायच नाही का ते काय आमचे जास्त काय ग्रामसेवकाशी संपर्क साधल्या ग्रामसेवकाचा पत्ताच नाही आतापर्यंत. किती दिवसापासून किती दिवस झाले गावामध्ये बरेच जण परेशान आहेत. ग्रामसेवक नाही ग्रामसेवकाचं नाव माहिती नाही लोकांना बऱ्याच जणांना. ग्रामसेवक सरपंच कोण आहे तिथं सरपंच नीलूबाई पामलवाड. अच्छा त्यांचे सरपंच अनुसाबाई जाधव. त्यांच्या संपर्क केल्या याविषयी माहिती झालं त्याच्याविषयी आम्ही माहिती केल्या ग्रामपंचायतला की नवीन इमारत द्या आणि हे पुनर्वसन करून इथं कुठेतरी जागा अवेलेबल करून तिथं ग्रामपंचायतला भरण्याची अशी सरपंचाने आम्हाला ग्वाही दिली. या ठिकाणी आज सकाळी अंगणवाडीची जी जुनी बिल्डिंग आहे 30-35 वर्षापूर्वी जुनी, हे पावसामुळे आणि हे बांधकाम कमजोर झाल्यामुळे आज सकाळी जे आहे ते मुलांच्या अंगावर पडली असती, पण थोडे मुलं बाजूला असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता की तुम्ही या ठिकाणी ही बिल्डिंग पडलेली आहे. वरचा सगळा स्लॅबचा सिलिंग भाग या ठिकाणी पडलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला पंचायत समितीला अनेक वेळेस हे करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही. ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळेस प्रस्ताव दिलेला होता की बाबा हे बांधकाम कमजोर झालेलं आहे म्हणून. या ठिकाणी अशा पद्धतीने या स्लॅबचा भाग पडलेला आहे. या लहान लहान मुलं या ठिकाणी शिकतात, त्यामुळे त्यांच्या जर अंगावर पडलं असतं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली असती, मुलांचं नुकसान झालं असतं, त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असती. त्यामुळे प्रशासनाने आणि पंचायत समितीने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नवीन बिल्डिंग मंजूर करून देण्यात यावी. अन्यथा या ठिकाणी अजून पाऊस पडल्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती कमजोर होऊन या ठिकाणी लहान लहान मुलांचं नुकसान होऊ शकते, त्यांना गंभीर इजा होऊ शकते. हे ग्रामपंचायतच्या आणि सातेगावच्या नागरिकांच्या वतीने प्रशासनाला आमचं आव्हान आहे. संध्याकाळी